शारदा नेत्रालय, जैन श्री संघ व जैन युवक मंडळ फागणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील फागणे येथे आज दिनांक 24 जून 2025 रोजी सकाळी 7:30 ते 2 दरम्यान भव्य डोळे तपासणी मोतीबिंदू शिबिर घेण्यात आले। या शिबिराचे आयोजन शारदा नेत्रालय, जैन श्री संघ, जैन युवक मंडळ फागणे यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून या शिबिराचे आयोजन फागणे येथील जैन धर्मस्थानक या सभागृहात घेण्यात आले। सकाळी 11 वाजेपर्यंत 200हून अधिक नागरिकांनी, रुग्णांनी या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेतला। तर शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी नेत्र तपासणी दरम्यान चष्मा नंबर काढून देणे व मोतीबिंदूचे मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार असून या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाच्या शिबिराची सुरुवात नवकार महामंत्राने सुरुवात करण्यात आली। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी श्री वर्धमान श्रावक, श्री संघ फागणे, नवयुवक मंडळ फागणे, संघपती श्री किशोरजी सिंघवी, महामंत्री प्रकाश छाजेड, उपाध्यक्ष सतीश ओस्तवाल, खजिनदार हिराभाऊ छाजेड, पारसजी चतुर्मुथा, अनिल चतुर्मुथा, प्रवीण नगिनजी चतुर्मुथा, राजेश सुराणा, नवयुवक मंडळ अध्यक्ष निलेशजी सुराणा व उपाध्यक्ष चेतन छाजेड, महावीर निखिल सिंघवी, शारदा नेत्रालय येथील कॅम्प इन्चार्ज हेमंत खैरनार यांच्यासह डॉक्टर स्टाफ या ठिकाणी उपस्थित होते। तर नागरिक, रुग्णांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला। श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ फागणे, जैन युवक मंडळ फागणे आणि शारदा नेत्रालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज जैन धर्मस्थानक फागणे येथे मोफत नेत्रबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन या ठिकाणी गावातील आणि सर्व परिसरातील गरजू लोकांसाठी आयोजित करण्यात आलेले आहे। या शिबिरात आता जवळपास 11 वाजेपर्यंत 200 लोकांची ओपीडी झाली असून 50 लोक ऑपरेशनसाठी, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी त्यांचे सिलेक्शनही झालेले आहे। त्यातील जे पिवळे रेशन कार्ड धारक आहे त्यांची शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत आणि ज्यांचं केशरी कार्ड आहे त्यांना अत्यंत कमी किमतीमध्ये, कमी पैशामध्ये त्यांचं ऑपरेशन या ठिकाणी शारदा नेत्रालय धुळे या ठिकाणी होणार आहे। यासाठी फागण्यातील सकल जैन श्री संघ, युवक मंडळ आणि गावातील ग्रामस्थांचं खूप चांगलं सहकार्य या ठिकाणी मिळालेलं आहे। गावातील अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बंधू, माता, भगिनी या ठिकाणी ऑपरेशनचा लाभ घेण्यासाठी, या शिबिराचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि कोणताही पॉलिटिकल